आता जेलमध्ये जायला तयार आहे. ज्याला कलंक नाही तो भीतच नसतो. मी सटकणार नाही तर तुमच्या समोरून जाणार. माझी मान कापली जेलमध्ये गोळ्या घातल्या तरी मी घाबरत नाही. मराठा समाजासाठी मला पवित्र मरण येईल असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांमुळेच मला मरण यायला लागलं आहे असा गंभीर आरोपी यावेळी त्यांनी केला. छत्रपतींवरही एक असा वार झाला होता अशी आठवण यावेळी त्यांनी करून दिली. प्रवीण दरेकर यांनी शरद पवार मनोज जरांगेंना रोज फोन करतात असा आरोप केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना मनोज जरांगे यांनी सांगितलं की मी कोणाचीच मदत घेतली नाही. जे कोणी मला भेटण्यासाठी येत होते त्यांना भेटत होतो. मला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार अशा सर्वांची साथ आहे, पण मदत कोणाचीच नाही. मराठा समाजासाठी लढताना मृत्यू झाला तर असलं मरण येण्यात भाग्य लागतं असंही ते म्हणाले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस सर्व मराठा आमदारांना हाताशी धरून मला मारणार आहे, मी हसत मरेल पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.